काल मध्यरात्री बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात महापुरुषांच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली होती. आम्हाला माहिती मिळताच CCTVच्या आधारे आरोपी निष्पन्न करून आरोपीला अटक केली आहे. त्यावर गुन्हा दाखल केला असून जळगाव जामोद शहरात सध्या शांतता आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक आनंद महाजन यांनी दिली आहे. तर दुसरीकडे दीपक केदार या पॅन्थर सेनेच्या नेत्यांनी ताबडतोब या घटनेची गंभीरतेने दखल घेऊन गृहमंत्र्यांनी देखील याची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. काय घटना घडली सर आणि त्याच्यात आता सध्या काय परिस्थिती आहे? जळगाव जामोद शहरामध्ये काल मध्यरात्री सुमारास महापुरुषांच्या बाबतीमध्ये दुर्दैवी घटना घडली होती. तर त्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पोलिसांनी कारवाई सुरू करून घटना घडल्यापासून केवळ 4 तासाच्या आत आम्ही आरोपीला तांत्रिक उपकरणं CCTVच्या आधारे त्याचा तपास करून त्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे. सदरबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आणि जळगाव जामोद शहरातली परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. सर्व समाज, सर्व जळगाव शहरातील नागरिकांनी आम्हाला पोलिसांना सहकार्य केलेलं आहे, जेणेकरून पोलिसांनी आपलं काम तत्परतेने पूर्ण केलेलं आहे. तर मी पोलीस विभागातर्फे आवाहन करतो, सर्वांना विनंती करतो की शांतता राखावी आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नये. जळगाव जामोद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे. समाजकंटक हा CCTV मध्ये कैद झालेला आहे. पोलिसांना आम्ही मागणी करतोय की तात्काळ या समाजकंटकावरती देशद्रोहाचा खटला दाखल करावा. परभणीची पुनरावृत्ती घडवण्याचा प्रयत्न हा जळगाव जामोद या ठिकाणी झालेला आहे. या घटनेची दखल राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ घेतली पाहिजे. सत्ताधारी पक्ष असून सुद्धा, लोकप्रतिनिधी असून सुद्धा जर अशा घटना घडत असतील तर हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे का? या CCTV मध्ये दिसलेल्या समाजकंटकाचा मास्टरमाइंड कोण आहे? कुणाच्या इशाऱ्यावरती ही विटंबना करण्यात आलेली आहे? कोणत्या कर्मठ संघटनेशी हा समाजकंटक अटॅच आहे का? अशा पद्धतीची सखोल चौकशी पोलिसांनी केली पाहिजे.